मस्त आंबट गोड आणि चटपटीत अशी ही छोटी छोटी दम आलू. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण दम आलूची रेसिपी पाहणार आहोत, पण चाट दम आलू आपण करून घेणार आहोत. बाहेर खूप असा पाऊस पडतोय आणि त्या पावसात अशी गरमागरम चाटवाली दम आलू खाण्यास अतिशय मजा येते. तर त्यासाठी मी अर्धा किलो दम आलू घेतलेले आहेत, म्हणजे छोटी छोटी बटाटी घेतलेली आहेत. ती मी स्वच्छ धुवून घेत आहे आणि धुतल्यानंतर ही यात पाणी घालून ही बटाटी वाफवून घ्यायची आहेत. खूप अशी स्मॅश होतील अशी वाफवायची नाहीत, तर ती पूर्ण अशी आपल्याला दिसतील अशा प्रकारे ती आपल्याला वाफवून घ्यायची आहेत. तर मी आता हे वाफवायला ठेवत आहे 10 ते 15 मिनटासाठी. 15 मिनटानंतर आपण चेक करून पाहूया. सुरी किंवा तुमच्याकडे स्क्यूअर वगैरे असेल किंवा काही टोकदार असेल तर ती तुम्ही असं त्यात भोसकून बघायचं आहे. तर अशा प्रकारे एकदम व्यवस्थित ही शिजलेली आहेत. आता ही मी एका प्लेटवर काढून घेत आहे. त्याची वरची स्किन काढून घेत आहे. साफ करून मी ही एका प्लेटवर घेत आहे. सगळी बटाटी मी साफ करून घेतलेली आहेत. आता काय करूया, पॅन घ्यायचा आहे. त्यात मी 1 टेबलस्पून इतकं तेल घेत आहे आणि ते तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आणि त्या गरम झालेल्या तेलात 1 टीस्पून मी जिरं घातलेलं आहे, 1 टीस्पून मी घातलेला आहे बडीशेप, 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट आणि पाव टीस्पून मी हिंग घातलेला आहे. आता या चारी गोष्टी मी छान अशा परतून घेत आहे. आल्या लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे मी परतून घेत आहे. हे छान परतून घेण्यासाठी हे स्टर करत परतून घ्यायचं आहे. एकसारखं असं वरखाली करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. याचा कच्चेपणासुद्धा गेलेला आहे. आता यात मी अर्धा टीस्पून आमचूर पावडर घातलेला आहे आणि अर्धा टीस्पून मी काश्मीरी मिरची पावडर घालून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की मी काश्मीरी मिरची पावडरसुद्धा घालून घेत आहे. आता मी थोडीशी यात जिरं पावडरसुद्धा घातलेला आहे. अगदी पावपेक्षा कमी, पाव टीस्पूनपेक्षा कमी मी जिरे पावडर घालून घेतलेला आहे. आणि आता हे मसाले छान या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता यात मी सफेद तीळ ॲड करून घेत आहे. 1 टीस्पून एवढं मी सफेद तीळ घातलेले आहेत आणि अर्धा टीस्पून मी कसुरी मेथी इथे घालून घेत आहे. मीठ आता तुम्हाला खारट किती हवं आणि किती नको त्यानुसार घालून घ्यायचं आहे. आणि आता या सगळ्या ज्या वस्तू आहेत, सगळं जे साहित्य आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे समजा आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घालून घेऊ शकता, अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊ शकता. आणि लिंबूही नसेल तर तुम्ही काय करा, चिंचेचा थोडासा कोळ, चिंचेचा हाफ टीस्पून एवढा कोळ तुम्ही यात घालून घेऊ शकता. आता मी बटाटी घातलेली आहेत आणि बटाट्यांना तो मसाला मस्त कोट होईल अशा पद्धतीने मी ते स्टर करून लावून घेतलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी मी माझ्याकडे कोथिंबीर आणि हिरवी मिरची ह्याची पेस्ट होती ती घालून घेतलेली आहे. आणि सैंधा नमक मी थोडंसं घालून घेतलेलं आहे, पाव टीस्पून. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नसेल तर काही हरकत नाही, ते ऑप्शनल आहे. पण सैंधा नमकमुळे ह्या चाटला खूप अशी मस्त चव येते. तर ही बटाटी आता मसाल्यात पूर्णपणे कोट करून झालेली आहेत. आता ह्याच्यावरून मी तीळ टाकणार आहे, थोडेसे असे स्प्रिंकल करून घेणार आहे. आणि ते तीळ स्प्रिंकल करून झाले की वरखाली करून घेऊन
मग मी ते एका प्लेटवर काढून घेते सगळी बटाटी. ही पहा, मी ते मिक्स करून घेत आहे आणि आता मी गॅस फ्लेमसुद्धा बंद करून घेत आहे. झाल्यावर मी एका प्लेटवर ही सगळी बटाटी काढून घेत आहे आणि बटाटी काढून झाली म्हणजे हे दम आलू काढून झाले, चाटवाली दम आलू काढून झाले की त्या प्लेटवर सुद्धा थोडेसे तीळ स्प्रिंकल करून घ्यायचे आहेत आणि त्या प्रत्येक बटाट्याला तुमच्याकडे टूथपिक असतील तर त्या टूथपिक लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि प्रेझेंटेशनसाठी सुद्धा ते मस्त दिसतं. तर अशा प्रकारे मी हे तीळ स्प्रिंकल करून घेत आहे. तुमच्याकडे कापलेली कोथिंबीर असेल तीसुद्धा तुम्ही स्प्रिंकल करून घेऊ शकता. माझ्याकडे आहे, मी ती स्प्रिंकल करून घेत आहे, म्हणजे वरून असं गार्निश करून घेत आहे. तुमच्याकडे नसेल तर फक्त तीळ तुम्ही टाकलेत वरवरून तरी चालेल. कोथिंबीर असेल तर बारीक चिरून कोथिंबीर अशा प्रकारे तुम्हीही गार्निश करून घ्या आणि नंतर टूथपिकच्या मदतीने प्रत्येक बटाट्याला टूथपिक लागेल अशा प्रकारे ही बटाटी तुम्ही टूथपिक लावून तुम्ही ही सर्व करून घेऊ शकता. अतिशय सुंदर, चवीला एकदम भन्नाट आणि चटपटीत लागणारी अशी ही दम आलू तयार झालेली आहेत. तुमच्याकडे अशा प्रकारची छोटी बटाटी मिळत असतील किंवा दम आलू मिळत असतील तर तुम्ही नक्की ती बाजारातून आणा आणि अशा प्रकारची दम आलू तुम्ही बनवून संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे खाऊ शकता. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि आता ही गरमागरम बटाटी आपण सर्व करून घेऊया. मस्त अशी बटाटी तयार झालेली आहेत. तुम्हीसुद्धा ही तुमच्याकडे असतील तर, म्हणजे छोटी बटाटी नसतील तर तुम्ही मोठीही अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून अशा प्रकारचं चाट बनवू शकता. रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की घरी करून पहा. केल्यानंतर मात्र माझ्या या रेसिपीला किंवा या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. मग आपण भेटूया अशाच एका छान व्हिडिओ. तोपर्यंत बाय.